दर्शको, जय भीम नवबुद्धाय. लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वासोबत या ठिकाणी हितगुज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते हितगुज करत असताना ते व्यक्तिमत्व आहे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या साहित्याचा आणि विचारधारेच्या माध्यमातून परिचित असणारे एक नाव. ते नाव आहे सुदाम आनंदा खरे. सुदाम आनंदा खरे एक ज्येष्ठ साहित्यिक, कवी. खरं तर आंबेडकर चळवळीमध्ये प्रचंड आयुष्यभराचे योगदान आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये भरीव असं काम, अनेक गीतसंग्रह, काव्यसंग्रह, अनेक लेख अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचे प्रकाशित आहेत. परंतु अशा व्यक्तित्वाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या या मैत्री संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे आणताना खरंच या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी आनंद होत आहे. तर आपण या ठिकाणी त्यांना जाणून घेणार आहोत की जेव्हा एखादा व्यक्ती घडतो जीवनामध्ये, नक्कीच त्याच्यासोबत हा त्याग, संघर्ष आणि समर्पण असते. नक्कीच त्याला एक खूप मोठी आयुष्याची किनार असते आणि त्याला साथ संगत करणारे लोक असतात, समाज असतो. आणि म्हणून संपूर्णच हा जीवनाचा जो प्रवास आहे, हा जीवन प्रवास आपण या ठिकाणी या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये सुदाम आनंदा खरे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, जय भीम. जय भीम सर. आपलं लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर, थोडस आपली संपूर्ण देशामध्ये लॉर्ड बुद्ध टीव्हीचे प्रेक्षक या ठिकाणी बघतायत आणि मैत्री संवादाचा हा कार्यक्रम असा आहे की बुद्धाची जी मैत्री भावना आहे, या मैत्रीच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या अनुषंगानं एका साहित्यामध्ये एक वेगळं भरीव काम, समाजासाठी भरीव काम करणारे व्यक्तिमत्व आज आमच्यासोबत या ठिकाणी जोडलेलं आहे. सर, थोडस आपलं बालपण, आपलं शैक्षणिक जीवन आणि या पद्धतीची आपली जी परिस्थिती होती एकंदरीत आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर, माझं बालपण बुलढाणा तालुक्यामध्ये तांदुळवाडी नावाचं गाव आहे जी. बुलढाणा ते धाड मार्गे अजिंठा रोडवर, औरंगाबाद रोडवर. 4थ्या वर्गापर्यंत मी तिथे शिकलो. बर. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांचा एकच सूर होता, जी. काहीही करा परंतु आपल्या मुला बाळांना शिकवा. वा. बरोबर. म्हणजे हा 1957चा पिरियड आहे. अच्छा. त्यावेळेला माझे आई वडील तसे अशिक्षितच होते. बिलकुल. पण वडिलांच्या मनामध्ये कसा ध्यास भरला मला माहिती नाही. बिलकुल. पण त्यांनी ठरवलं की मुलाला शिकवायचं. आणि म्हणून त्यांनी गाव सोडलं आणि बुलढाण्यामध्ये कुठेतरी त्यांच्या नेहमीच्या संपर्कातून एक धाड नाक्याजवळ एक सूर्यवंशी नावाची फॅमिलीची त्या ठिकाणी शेती आहे. त्या शेतीच्या कामावरती त्यांनी शेतमजूर म्हणून तिथे आम्हाला सुरुवात केली आणि आम्ही बुलढाण्यामध्ये दाखल झालो. वडिलांनी मला या ठिकाणी नव्याने सुरू झालेली परंतु अत्यंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण देणारी, गरिबातील मुलांना त्यांच्या जीवनाला अत्यंत ध्येयवादी बनवून जीवनामध्ये काहीतरी चांगलं करण्याची धडाडी शिकवणारी अशी शाळा भारत विद्यालय बुलढाणा. म्हणजे सर, आपण भारत विद्यालयाचे विद्यार्थी आहात. यस सर. वा, क्या बात. पुढे. आणि झालं असं की मी 5व्या वर्गामध्ये तिथे शाळा केली. बर. पण 6व्या वर्गामध्ये मी प्रथम क्रमांकाने पास झालो. वा. संपूर्ण शाळेचा रिझल्ट एकत्र मिळून जाहीर केलेला होता. अच्छा. आणि त्यावेळेला माझ्या शिक्षिका होत्या क्षमाताई देशपांडे. बर. त्यांनी मला 6व्या वर्गामध्ये प्रथम आल्यामुळे एक टिफिनचा बॉक्स मला त्यावेळेला प्रेझेंट केला होता. मला अगदी चांगला आठवतंय. बर. आणि झालं असं की त्याच्यामुळे मग मी सगळ्या मुलांच्या समोर आलो, शिक्षकांच्या समोर आलो, हुशार विद्यार्थी म्हणून. अर्थातच. आणि त्यामुळे मग 7व्या वर्गामध्ये जेव्हा आम्ही शिकायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्यासोबत एक प्रकाश वाडकर नावाचा इथलाच एक माझा मित्र
तो जॉईन झाला अच्छा 6व्या वर्गामध्ये. 6वी आणि 7वी मध्ये आम्ही कशीबशी एंट्री केली. बिलकुल. आणि तोपर्यंत त्या शाळेमध्ये चालणारे जे काही सगळे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रयोग होते बर. हे सगळे 5वी 6वी 7वी मध्ये मी जवळून पाहिले. बिलकुल. आणि मग जे विद्यार्थी अत्यंत अप्रतिम असं नेतृत्वाचं काम करायचे, हा शैक्षणिक पाठांतर करणे, खेळामध्ये उच्च प्रतीचं आपली गुणवत्ता सिद्ध करणे, बिलकुल. हे सगळं जेव्हा मी बघितलं मला सहजच वाटायला लागलं की आपल्याला अशा गोष्टी करता आल्या पाहिजे. वा. आणि म्हणून मग मी पहिल्यांदा वर्ग प्रमुख होता येईल या दृष्टीने थोडीशी ट्रेक केली. बर. क्या बात. म्हणजे माझ्या वर्गाचा जो वर्ग प्रमुख होता प्रकाश वाडकर, त्याला मी सांगितलं, म्हटलं तू वर्ग प्रमुख राहू नको. बिलकुल. हा. तू जा मंत्रिमंडळामध्ये. अच्छा. मी होतो वर्ग कॅप्टन. वा. मग 1 वर्ष तो प्रयोग चालला. अच्छा. 8वी मध्ये. बर. आणि 9व्या वर्गामध्ये गेल्यानंतर मग त्या ठिकाणी लोकशाहीचं एक प्रतिबिंब असणारी प्रयोगशाळा आहे आमची ती. बर. त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे प्रयोग आहेत. अच्छा. मुख्यमंत्री, गृहमंत्री, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लिडरशिप करणं किंवा नेतृत्व करणं, बरोबर, याचे त्या शालेय जीवनामध्ये त्या शाळेमध्ये शिक्षण मिळायचं. बिलकुल. म्हणजे इतके उत्कृष्ट आणि सत्याधिष्ठित असे ते प्रयोग होते. अच्छा. सत्याधिष्ठित. वा वा. आणि आजूबाजूच्या म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तसे प्रयोग फारच कमी ठिकाणी असतात. बिलकुल. परंतु आमच्या विदर्भामध्ये तरी तो पहिला प्रयोग आहे. अच्छा. आणि तो आजही अव्याहत सुरू आहे. वा. तर त्यावेळेला मी 9वी मध्ये असताना मला निवडणूक लढवायची. अच्छा. तर त्यावेळेला माझे मुख्याध्यापक होते त्यावेळेला दिवाकर भैया आगाशे. अच्छा. ते म्हटले तू निवडणूक लढवायची नाही. अच्छा. कारण आपल्याला साने गुरुजी कथामाला सुरू करायची आहे. आणि त्या कथामालेच्या उपक्रमामध्ये तू सेक्रेटरी म्हणून काम करायचं आहे. वा. तू अजिबात मंत्रिमंडळाच्या प्रयोगात जायचं नाही. झालं असं की मी निवडणूक लढलो नाही. त्यावेळेला एक हरी आराक नावाचे एक विद्यार्थी आमचा तो मुख्यमंत्री म्हणून निवडून आला. अच्छा. पण माझं नशीब असं की त्यावेळेला हेडमिस्ट्रेस होत्या आमच्या शशिकलाताई आगाशे. बर. तो निवडून आलेला विद्यार्थी, पण त्या म्हटल्या की मला हा मुख्यमंत्री नको. अच्छा. आणि मुख्यमंत्री आपलं मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्यावेळेला भाऊ कुलकर्णी नावाचे शिक्षक काम बघत असत. अच्छा. ते गाईड करत असत मंत्रिमंडळाला. त्यांनी सरळ सांगितलं, म्हणे भाऊ काही झालं तरी मला हरियाणात मुख्यमंत्री चालणार नाही. अच्छा. मला पाहिजे सुदामच. बर. क्या बात आहे. वा. शिक्षकाची आवड. सुदामच. अच्छा. मग ते भाऊ कुलकर्णी म्हणाले, मॅडम आज असं कसं शक्य आहे, तो तर निवडून आलेला आहे. म्हणे मला ते काय माहिती म्हणे. अच्छा. आता मुख्याध्यापक हे त्या मंत्रिमंडळाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मुख्याध्यापकाचं पद असते राष्ट्रपतीचं. बरोबर. अच्छा. आणि मग राष्ट्रपतीचा हुकूम तो कोणाला टाळता येत नाही. बरोबर. मग त्याप्रमाणे भाऊंना प्रश्न असा पडला, भाऊ कुलकर्णींना, की आता काय करायचं. मग त्यांनी माझी समजूत घालायचा प्रयत्न केला की तू आगाशे सरांचं ऐकू नको, आमचं ऐक आणि तू मुख्यमंत्री हो. अच्छा. बरोबर. मग हा टाय चालला आमचा 2 दिवस. अच्छा. मग मी शेवटी आगाशे सरांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली, म्हटलं बाबा मॅडमचा आग्रह आहे, भाऊ कुलकर्णींचा आग्रह आहे की तू मुख्यमंत्री व्हायचं. त्याला नॉमिनेटेड म्हणतात. अच्छा. नियुक्त मुख्यमंत्री. नामनिर्देशित. अच्छा. तर म्हटलं त्यांचा सतत मला आग्रह आहे, आता मी काय करू. अच्छा. नाही म्हणे मी तुला सांगितलं की तू तिकडे जायचं नाही. अच्छा. तू कथामालेचे सेक्रेटरी म्हणून काम करायचं आणि तू जर माझं ऐकलं नाही. अच्छा. तर मी पाहिजे की तू कसं चांगलं काम करतो. अच्छा. जे विरोधी मंत्रिमंडळाचे लोक असतील, शॅडो मिनिस्टर त्याला म्हणतात,
त्या लोकांना मी फुल सपोर्ट करेल अच्छा. आणि तू फेल्युअर कसा होशील असं मी बघेन. अच्छा. शेवटी मेजॉरिटी माझ्या बाजूनी तयार होती म्हणून मी आगाशे सरांचा त्यावेळेला तो आदेश अमान्य केला. बर. आणि ज्यांनी खरोखरच मला मनापासून प्रेम द्यायचं ठरवलेलं होतं अच्छा. अशा आगाशे मॅडमचा आणि भाऊ कुलकर्णींचा आदेश मी स्वीकारला. अच्छा. आणि मी मुख्यमंत्री म्हणून अच्छा. काम केलं. ते काम करताना अभ्यास करणे, खेळात भाग घेणे, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मध्ये भाग घेणे, पाठांतर स्पर्धांच्या मध्ये भाग घेणे आणि वसतिगृहामध्ये राहून त्या ठिकाणी आमचा म्हणजे मी त्यावेळेला वसतिगृहामध्ये भरती झालो होतो 8व्या वर्गापासून. आणि मग मुलांच्या मध्ये न कळतच माझ्याबद्दलचा प्रचंड आदर. बिलकुल नक्कीच. आणि शिक्षकांचं तर मग विचारूच नका. मला चांगलं आठवतं की मी 9व्या वर्गामध्ये असतानाच रक्षाबंधनचा दिवस आला आणि त्यावेळेला सुनंदा हरणखेडकर म्हणून आमच्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. बर. त्या वसतिगृहामध्ये आल्या आणि आल्यानंतर सहजच त्यांनी मुलांना विचारले, अरे सुदाम कुठे, सुदाम कुठे. मग मुलांनी मला शोधून आणलं. मॅडमला मी भेटलो. मग मॅडमने सगळ्या मुलांना एकत्र केलं. अच्छा. आणि त्यांना एकत्र केल्यानंतर सगळ्या मुलांना त्यांनी असं सांगितलं की मी आज रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येकाला तर राखी बांधत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सुदामला एकट्याला राखी बांधते. क्या बात. अच्छा. वा. खूपच मस्त. आणि त्याच मॅडमनी एकदा शिवाजी महाराजांवरचं नाटक बसवायचं ठरवलं गॅदरिंगच्या दृष्टीनं. पण तेव्हा त्या मला म्हटल्या तुला शिवाजीचं पात्र करायचं. अच्छा. सगळ्या मुलांना सोडून दिलं आणि माझी निवड केली. वा. मला तेव्हा खूप आनंद झाला. पण काही कारणामुळे ते आम्ही सादर नाही करू शकलो. पण असं मला त्यावेळेला शिक्षण एकंदरीत सर आपण जर विचार केला की तुमच्या शालेय जीवनामध्ये तुमच्यामध्ये जे काही गट्स होते किंवा जे स्किल होतं हे स्किल ओळखण्याचं काम खरं तर तुमच्या शिक्षकांनी केलं. त्या मॅडम असतील किंवा तुमचे सर असतील. परंतु अशाही अवस्थेमध्ये तुम्ही त्यांच्यावर जो काही विश्वास त्याने टाकला, तुमच्यामध्ये ज्यांनी जे काही वेगळा सुदाम खरे बघण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही साथ उतरला. पुढे तुमचं कॉलेजचं जीवन सुरू झालं असेल, पुढे तुम्ही त्या ठिकाणी डीएड वगैरे केलं असेल, मग तुमचा नोकरीचा प्रवास हा कसा सुरू झाला? फार चांगला प्रश्न विचारला आपण. मी इथून मॅट्रिक झाल्यानंतर मिलिंद सायन्स कॉलेज औरंगाबाद. अच्छा. म्हणजे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं पदस्पर्श झालेले आहेत अशा मिलिंद महाविद्यालयामध्ये त्या नागसेन परिसरामध्ये आपलं शिक्षण या ठिकाणी झालं. आणि खरं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय, देशामध्ये पाहतो की त्या मिलिंदच्या मातीमध्ये जेही विद्यार्थी घडले, शिकलेत ते नक्की आपल्या जीवनामध्ये स्टँड झालेत आणि एक चांगली दिशा समाजासाठी त्यांनी उपलब्ध करतायत. सर मला ह्या विषयावरचं तुमचं तिथलं जे जीवन होतं मिलिंदचं ते थोडंसं ऐकायला आवडेल. मिलिंदचे म्हणजे जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत उपकार आम्ही विसरू शकत. बिलकुल जी. त्याचं कारण असं की माझी अत्यंत हलाखीची स्थिती होती. म्हणजे त्यावेळेला वडील हयात नव्हते. आई होती, ती मोलमजुरी करत होती. मोठ्या बहिणीचा आधार होता, तिच्या आधाराने आम्ही राहत होतो. बरोबर. कॉलेज सुरू असलं की कॉलेजला जायचं. त्या ठिकाणी मिळणारी 30 रुपये स्कॉलरशिप त्यावेळेला होती. 30 रुपये स्कॉलरशिप. त्या 30 रुपये स्कॉलरशिप मधून 5 रुपये मी दर महिन्याला वाचवायची माझ्या आईसाठी आणि बहिणीसाठी इकडे मनी ऑर्डर पाठवायचो. आणि 25 रुपयामध्ये आम्ही मित्रमंडळी एकत्र राहायचो आणि त्या ठिकाणी तेवढ्यामध्ये सगळ्या गरजा आम्ही त्याच्यामध्ये भागवायचा करून द्यायचो. सर तुमचं मग काय BSc त्या ठिकाणी झालंय? पुढे मग काय BEd वगैरे? नाही, मी BSc केलं तिथे अगोदर. आणि 1968च्या 68-69च्या बॅचला माझा निकालच जाहीर व्हायचा होता. अच्छा. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही इथे भारत शाळेमध्ये
श्रमदान करीत असो. बर. तिथल्या शाळेची इमारत बांधणे, अच्छा. झाडा म्हणजे बगीचाला पाणी वगैरे पाणी देणे, जी. तो डेव्हलप करणे. हम्म, हम्म, हम्म. तर अशा प्रकारचा एक दिवस एका म्हणजे तिथल्या वसतिगृहाच्या मुलांच्यासाठी हम्म. जी बिल्डिंग बांधणं सुरू होती, अच्छा. तिचा पाया खोदणं सुरू होतं. मी आणि आगाशे सर हम्म. सोबतच काम करत होतो. बिलकुल. तेवढ्यामध्ये त्यांच्या परिचयाचे एक ग्रस्त हम्म. आपल्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलीला घेऊन आले. बर. आणि त्यांनी सरांना विनंती केली, तर ही माझी मुलगी आहे आणि मला असं कळलं की तुमच्याकडे शिक्षकाची एक जागा रिकामी झाली आहे. अच्छा. तर आपण माझ्या मुलीचा विचार करावा. बिलकुल. त्यांनी एकदम अचानक स्पष्टपणे सांगितलं की अहो तुम्हाला उशीर झाला यायला. अच्छा. मी 8 दिवसापूर्वीच माझ्या एका माजी विद्यार्थ्याला अच्छा. बर. त्या जागी नियुक्ती दिली आहे. बिलकुल. अरे. आता हा विद्यार्थी कोण ते त्यावेळेला काही मला कळलं नाही. गुलदस्त्यामध्ये सुद्धा. मी आपलं पुन्हा कामाला लागलो. अच्छा. आणि ते काम आमचं जवळजवळ जून एंड पर्यंत सुरू होतं. अच्छा. तर जूनच्या शेवटी त्यांनी मला 1 आठवड्यापूर्वी सांगितलं. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे ही वॉज व्हेरी 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 काइंड टू मी. या. खूपच प्रेम होतं माझं त्यांच्यावर. अच्छा. आणि मला म्हणे बाबू आता हे श्रमदान संपलं. अच्छा. की या आठवड्यामध्ये नेहरू शर्ट आणि पैजामा शिवायचा. अच्छा. आणि 1 जुलैला तो पोशाख घालून सायन्स टीचर म्हणून शाळेमध्ये हजर व्हायचं. वा. क्या बात. अर्ज नाही, बिलकुल. क्या हा शिफारस विश्वास नाही, वा. डोनेशन नाही, हम्म, हम्म, हम्म. कुठेही अर्ज विनंती नाही. वा. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे 1 जुलै 1969 अच्छा. मी भारत विद्यालय बुलढाणामध्ये विज्ञान शिक्षक म्हणून अच्छा. रुजू झालो. क्या बात आहे. दर्शकांनो, आपण थोडंसं लक्षामध्ये घ्या की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये शिक्षकांना जर काही पैलू दिसत असतील, काही गुण दिसत असतील, तर नक्कीच असे शिक्षक लोक त्या विद्यार्थ्याला हेरतात. आणि एक शाळेचाच माजी विद्यार्थी आणि तो जेव्हा हायर एज्युकेशन पूर्ण करतो, BSc कंप्लीट करतो, अशा विद्यार्थ्याला आपण कुठेतरी आपल्याच या विद्यालयामध्ये त्याच्या कलागुणाचा वापर पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी व्हावा म्हणून अशा पद्धतीनं सुदाम खरे सरांना या ठिकाणी डायरेक्टली शिक्षक म्हणून जॉईन केलं गेलं. आणि खरं तर मग आता शिक्षकी पेशाला या ठिकाणी एक नवी दिशा या ठिकाणी दिल्या गेली आणि एक नवी पिढी घडवण्याच्या तयारीमध्ये सर आपण आला. सर, मग आपण जिल्हा परिषदकडे अशा पद्धतीने कशी वळाला? काय झालं, मी 1969 ते 1975 पर्यंत भारत विद्यालयामध्ये काम केलं. 4 वर्ष. 6 वर्ष. 6 वर्ष. अच्छा. तर त्या दरम्यान स्टेट गव्हर्नमेंटची एक सिलेक्शन मंडळ होतं त्यावेळेला. हा, निवड मंडळाचं. निवड मंडळ. जी. तर त्या निवड मंडळाची शिक्षक भरतीसाठी ऍडव्हर्टाईज निघालेली होती. बरं. त्या जाहिरातीचा मला माहित नव्हतं, पण माझा एक मित्र होता अशोक कुलकर्णी नावाचा. अच्छा. त्याने मला सांगितलं, अरे म्हणे अशी अशी जाहिरात निघाली, अर्ज भरून टाक. बर. मी भरतो म्हणे. बिलकुल. मग आमच्या दोघा तिघांनी आम्ही ते अर्ज भरले. अच्छा. आणि योगायोगे त्याचे इंटरव्ह्यू झाले नागपूरला. बर. नागपूरच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी जे काही प्रश्न विचारले, हा तुम्ही बुलढाणा येते का? हो. अच्छा. मग बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजाला काय आहे? अरे आपल्या इकडचेच प्रश्न सर्व. म्हटलं तिथे जिजामातेचं जन्मस्थळ आहे. म्हणजे आता तिथे कार्यक्रम झाला. म्हटलं हो, महाराष्ट्राची जांभोरी झाली होती तिथे. अच्छा. स्काउट अँड गाईडची. बरं. म्हणजे तिथे एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कोण होतो? मी म्हटलं नंदिनी सतपती. अच्छा. आंध्रच्या मुख्यमंत्री. जी जी. अरे म्हणजे तुम्हाला सगळंच कसं काय माहिती? हा. म्हटलं जर सुदैवाने मी त्या जांभोरीला स्काउट टीचर म्हणून मी हजर होतो. म्हटलं तो सगळा आठवत देखाल म्हटलं मी अनुभवलेला आहे. अरे वा वा, छान 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 छान. अशा प्रकारचा तो इंटरव्ह्यू यशस्वी झाला. सक्सेस झाला आणि तुम्ही जॉईन झाला. आणि माझी निवड झाली. जी. ती निवड झाल्यानंतर माझे
या ठिकाणी जीवाभावाचे अत्यंत प्रेम करणारे काका लिखिते म्हणून शिक्षक होते. ते त्यावेळेला हजर होते शाळेमध्ये आणि आकाशी सर शिबिरासाठी बाहेर गावी होते. अच्छा. मग यांच्या सल्ल्याने मी त्या ठिकाणी रीतसर राजीनामा दिला. अच्छा. भारत शाळेमध्ये जी. त्यांनी मला सकाळी कार्यमुक्त केलं बरं. आणि 7:75ला अच्छा. दुपारी मी जिल्हा परिषद हायस्कूल धाड नावाचं जे गाव आहे अच्छा. त्या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झालो. क्या बात. तर दर्शकांनो बघा आपण की माणसाचं जीवन कशा पद्धतीनं या ठिकाणी वळण घेत घेत अशा पद्धतीनं आपण महत्वाच्या टर्निंग पॉइंट्सवर या ठिकाणी येतो आहोत. आणि सुदामजी खरे ह्यांचा आता खरा प्रवास सुरू झाला. एक नोकरी मिळाली, खरं तर साहित्याचं अंग होतच, आणि मग हा कविता लिखाणाचा कार्यक्रम, समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही अंधश्रद्धा असतील, काही जुन्या परंपरा असतील, बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला धम्म, बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला धम्माचा हा विज्ञानवादी विचार हा लोकांमध्ये, कारण खरं तर सुदाम खरे विज्ञानचे या ठिकाणी शिक्षक, आणि हा विज्ञानवादी विचार धम्माला सोबत घेऊन मांडण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी झालेला आहे. आणि सर, तुमचा प्रवास सुरू झाल्यानंतर खरं तर मला हा प्रश्न विचारायचा होता की ही जी साहित्यामध्ये तुमची जी एंट्री आहे किंवा साहित्य तुम्ही लिखाणाला जी सुरुवात केली किंवा पहिली कविता तुमच्या जीवनातली कशी? सर, माझ्या विद्यार्थी जीवनात मी खूप सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मध्ये सदैव अव्वल असे. बिलकुल. कॉलेजमध्ये मात्र मला ती संधी मिळाली नाही. जी. पण त्यावेळेला मी हे पाहत असे, हा मुलगा कसं फाड 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 भाषण देतो, हा मुलगा किती उत्तम खेळतो, अनुकरण करणं सुरू केलं. आणि मग मला तो हेवा वाटायला लागला. बिलकुल, आपण असं असलं पाहिजे. तर ते मला कॉलेज लाईफ मध्ये शक्य झालं नाही. नंतर नोकरी जेव्हा सुरू झाली तर नोकरीमध्येही मला साहित्याच्या अंगाने प्रत्यक्ष काही करता नाही आलं. अच्छा. पण त्यावेळेला माझं वाचन वगैरे असं सुरू असायचं. आणि सुदैवाने शाळेमध्ये असताना विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी करताना मला सदैव सूत्रसंचालन जिथे गेलो तिथे ते माझ्याकडे असायचं. पहिल्याची काय म्हणतात त्याला, पहिला जो कोणी तिथला त्याचा प्रभार सांभाळणारा असायचा त्याला हळूच हेडमास्टर बाजूला सारायचे. आणि व्हायचं असं की मी मुलांच्या मध्ये इतका मिसळायचं, शिक्षकांच्या मध्ये माझा आउटस्टँडिंग रोल असायचा. बिलकुल. त्याच्यामध्ये सुद्धा आणि पालक मंडळी सुद्धा त्याच्यामुळे माझ्यावरती सदैव खुश असायची. 26 जानेवारी 15 ऑगस्टचे कार्यक्रम आम्ही 2-2, 3-3, 4-4 तास कार्यक्रम करायचो. खूप छान. तर त्यामध्ये फक्त प्रत्यक्ष लिखाण हे मला करता आलेलं नव्हतं. अच्छा. मी 31 जानेवारी 2002ला बुलढाणा पंचायत समितीमधून सेवानिवृत्त झालो. अच्छा. त्यानंतर मी याच आता जिथे आपण बसलो आहोत एवढ्या या जागेमध्ये वाचनालय प्रमाणपत्र, अच्छा, म्हणजे ग्रंथालय कोर्स, अशा कोर्स सुरू केला. ग्रंथालयाचा कोर्स. अच्छा. सहाय्यक ग्रंथपाल. बिलकुल. हा. प्रमाणपत्र कोर्स. त्याच्यानंतर टेलरिंगचा कोर्स. बिलकुल. वा. त्यानंतर या ठिकाणी आम्ही 2004 ते 2008 या ठिकाणी असिस्टंट नर्सिंग कोर्स फॉर प्रायव्हेट हॉस्पिटल्स तो सुरू केला. बिलकुल. हे सगळे प्रयोग झाल्यानंतर मी तसा त्यावेळेला रिटायर झालेला असल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून माझी मैत्री खूप वाढली. बिलकुल. ती इतकी वाढली की त्यातल्या काही मंडळीला मी माझ्या मुलीचं 22 मार्च 2011ला लहानी डॉक्टर जागृतीचं लग्न झालं. अच्छा. त्या लग्नाच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा नावाचं एक गाव आहे. बिलकुल. तिथे विमलताई वाघमारे नावाच्या साहित्यिक आहेत. अच्छा. त्यांना मी त्या लग्नाला निमंत्रित केलं होतं. अच्छा. तर त्यांनी येताना एक बहुजन समाचार नावाचे एक अंक काढतात, अशोक नाईक चारवा, यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये. अच्छा. तर त्यांच्याकडे त्याचे जुने अंक सगळे त्यांनी माझ्याकडे आणले. वा. आणि ते मला वाचायला दिले. मग फावल्या वेळामध्ये मी ते सगळे अंक वाचले. बिलकुल. मग महेंद्र गवईंचा लेख आहे, डायरेक्ट त्यांना फोन करायचा,
वा महेंद्र गवई सरांची कविता आहे, फोन नंबर आहे, डायरेक्ट त्यांना फोन करायचा. वा आणि हा असा माझा उपक्रम सतत सुरू राहिला. अच्छा. या उपक्रमाच्या माध्यमातून मग मला समोरच्या मंडळींनी विचारायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायला हरकत नाही, एक नीलू तिळके भंडारा. अच्छा. नीलू तिळके भंडारा ह्या फिजिक्सच्या शिक्षिका आहेत. अच्छा. तरी पण साहित्यामध्ये त्यांचं चांगलं लिखाण होतं. हा. मग त्यांच्याशी गप्पा मारताना किंवा इतरांशी गप्पा मारताना त्यांनी मला विचारायला सुरुवात केली, पण तुम्ही इतकं चांगलं बोलता, इतका चांगला संवाद करता, अच्छा. साहित्यिक भाषेमध्ये बोलता, मग तुमचं काही लिखाण आहे का स्वतःचं? हा. तर मी तेव्हा नाईलाजाने म्हणजे सांगत असे, सॉरी मी काही लिहिलेलं नाही. अच्छा. मग त्या मंडळींनी मला असं प्रोत्साहित केलं की तुम्ही लिहा, वा जसं लिहिता येईल तसं लिहा आणि आम्हाला वाचून दाखवा. वा. योगायोग झाला असं की मी सारे जहां से अच्छा ही माझी पहिली कविता मी लिहिली. अच्छा अच्छा अच्छा. आणि ती 10 जुलै 1912 अच्छा. लोकमतने प्रकाशित केली. बिलकुल. अच्छा. सारे जहां से अच्छा. अच्छा. त्याचा आशय असा होता की समाजामध्ये इतकं सगळं वाईट करणारी माणसं असून अच्छा. पण त्यांना त्याची काही लाज वाटत नाही. बर. एवढं सगळं करू नये म्हणतात, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जी. ती कविता. अच्छा. त्याच्यानंतर खरं तर म्हणजे सारे जहां से अच्छे हिंदुस्तान हमारा हे गाणंच आहे. दर्शकांना आपण पाहू शकता की या ठिकाणी सुदामजी खरे यांच्यासोबत आपण हे तुरुज करत आहोत आणि त्यांचा या ठिकाणी आता नव्यानच प्रकाशित झालेला जो काव्यसंग्रह आहे तो खरं तर आपण खूप वाचण्यासारखा आहे की एका साहित्यकाच्या सहवासातनं एक साहित्यिक कसा घडू शकतो. साहित्याची जी या ठिकाणी लेखणी असते ही लेखणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाजळण्याची प्रेरणा अनेक साहित्यिक या ठिकाणी नक्कीच देत राहतात आणि म्हणून अनेक साहित्यिकांना वाचल्यानंतर आपल्याही लेखणीची धार जी चांगल्या पद्धतीने होते. त्यांच्या या काव्यसंग्रहामध्ये ही जी कविता आहे 2 ओळी आपण त्यांच्याकडे ऐकून घेऊयात. सारे जहां से अच्छा. जन्मतः नागडा पण असतो माणूस. जन्मतः नागडा पण असतो माणूस, गर्भात संस्कार घेऊन येतो माणूस. गर्भात संस्कार घेऊन येतो माणूस. देवा घरचे फूल असतो तेव्हा माणूस. देवा घरचे फूल असतो तेव्हा माणूस, निष्पाप निरागस असतो तेव्हा माणूस. कुत्र्या मांजरांचाही लळा करतो माणूस. अच्छा. कुत्र्या मांजरांचाही लळा करतो माणूस, आई ताई बाबांच्या शाळेत वाढतो माणूस. तेव्हापासून अपवादात्मक घडतो खरा माणूस. अच्छा. समाजात टोणपा बनत जातो माणूस. बिलकुल. समाजात टोणपा बनत जातो माणूस. पेराल तसे उगवते असा बनतो माणूस. जन्मामुळे देवाचे ऋण जाणतो माणूस. फेडू कसे उपकार सतत म्हणतो माणूस. देवाची लेकरे समान केवळ म्हणतो माणूस. जीवनात देवालाही लाजवितो माणूस. जीवनात देवालाही लाजवितो माणूस. जीवनात जात लावतो माणूस. खूप महत्वाचं. जीवनात जात लावतो माणूस. जीवनात धर्मही जपतोच माणूस. जीवनात सर्व भेदाभेद पाळतोच माणूस. जीवनात एकमेका विरुद्ध लढतोच माणूस. जीवनात मंदिर मस्जिद उभारतो माणूस. जीवनात मंदिर मस्जिद उद्ध्वस्त करतो माणूस. अरे बरोबर. बांधणारे तेच, उद्ध्वस्त करणारे तेच. म्हणून देवालाही लाज वाटते पोसताना माणूस. अच्छा. दिवसा ढवळ्या मुडदे पाडतो निर्दयी माणूस. बिलकुल. दिवसा ढवळ्या मुडदे पाडतो निर्दयी माणूस.
श्वापदा परी तोडतो लचके माणसाचे माणूस. सत्ता संपत्ती मद्य यांचे धुंदीत वावरतो माणूस. बिलकुल. परस्त्री माते समान तत्व लाथाडतो माणूस. जी. परस्त्री माते समान तत्व लाथाडतो माणूस. स्वीकारले धर्म स्वीकारले कर्म त्यातही काम चुकार तरीही माणूस. अच्छा. फंद फितुरी करण्यास अग्रेसर तरीही माणूस. भ्रष्टाचारातील हिरो बनतो तरीही माणूस. भ्रष्टाचारातील हिरो बनतो तरीही माणूस. एवढे सारे करुणी अनर्थ एवढे सारे करुणी अनर्थ मानतो भूषण माणूस. अच्छा. देवालाही वाटे लाज देवालाही वाटे लाज म्हणण्या अपत्य अवगुणी हा माणूस. बिलकुल. देवालाही वाटे लाज म्हणण्या अपत्य अवगुणी हा माणूस. तरीही निर्लज्जपणे मोकाट वावरतो माणूस. बिलकुल. अभिमानाने तरीही म्हणतो अभिमानाने तरीही म्हणतो मेरा भारत महान जी माणूस. अच्छा. अभिमानाने तरीही म्हणतो मेरा भारत महान माणूस. करून देश बदनाम करून देश बदनाम सारे जहां से अच्छा म्हणतो माणूस. सारे जहां से अच्छा म्हणतो माणूस. खूप छान. दर्शकांनो, आपण पाहताय की खरं तर एकीकडे आपण देशाला या ठिकाणी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणतो आणि एकत्र याच हिंदुस्थानमध्ये याच देशामध्ये वेगवेगळी प्रवृत्ती घेऊन जगणारी माणसं असतात आणि धर्म जात परंपरा या सगळ्या प्रत्येक जण आपला पाळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या परंपरा आपल्या जाती धर्म पाळत असताना इतरांना या ठिकाणी दोष आरोपण करून किंवा दोष देऊन किंवा तशा पद्धतीने त्यांच्यावर हमले करून या देशामधलं हे सामाजिक समतेचं वातावरण बिघडण्याचं काम करते. अशा अनेक नानाविध ज्या खऱ्या अर्थानं अर्थभरित रचना ज्या आहेत कवितांच्या या ठिकाणी कवी सुदामजी खरे याच ठिकाणी आपल्या सोबत आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण ह्या सगळ्या चर्चा करत असताना एक महत्वाचा मुद्दा की आपलं जो पारिवारिक जीवन वैवाहिक जीवन जे सुरू झालं थोडस त्याबद्दल की आपण जेव्हा दोन शिक्षकी पेशांचे लोक जेव्हा घरामध्ये असतात तेव्हा तिथली घडणारी पिढी असेल किंवा ते घराला घरपण असेल हा सगळा कसा पद्धतीचा तुम्ही थोडक्यामध्ये थोडं मांडणी करा. फार आनंददायी असा प्रश्न आहे आपला. मी भारत विद्यालय बुलढाणामध्ये शिकलो आणि तिथेच शिक्षक म्हणून काम करत होतो. जी. योगायोगे आज माझी जी धम्मपत्नी आहे जी ही तिथे माझ्या हाताखाली शिकायला होती. म्हणजे तुमची आज जे धम्मपत्नी ते तुमचे विद्यार्थिनी. हो जी. पण गंमत अशी अनवधानाने आमची फॅमिली शेजारी शेजारी राहत होती. अच्छा अच्छा. माझी मोठी बहीण सुलोचनाताई मोरे. अच्छा. आणि माझी पत्नी कुंदा हिची आई. अच्छा. इंदिरा ताई आराक. अच्छा. या फावल्या वेळामध्ये गप्पा मारत असत. अच्छा. तर कालांतराने त्या दोघींच्या मध्ये आमचा योग यावा अशा प्रकारचं त्या दोघींच्या मनामध्ये फायनल झालं. बर बर. वा. तोपर्यंत हा विषय मलाही माहित नाही हिलाही माहिती नाही. अच्छा. पण त्या दोघींनी तो निर्णय घेऊन टाकला की आपण दोघे जणी मिळून या विषयाला हात घालायचा आणि निकाल काढायचा. याचा दोघांचा निकाल लावायचा. आता योगायोग झाला असं की ती 6वी 7वी मध्ये असताना पासून मी तिला बघितलं. अच्छा. स्पोर्ट्स मध्ये ती सदैव प्रत्येक इव्हेंट मध्ये फर्स्ट. बिलकुल. क्या बात. नृत्यामध्ये त्या काळी गाजलेलं जे नृत्य होतं ढोलकर ढोलकर दर्याचा राजा. दर्याचा राजा. अच्छा. कोळी गीत. कोळी गीत. त्या कोळी गीताचं कोरिओग्राफर म्हणून
स्वतः दिवाकर भैया आगाशे यांनी काम केलं होतं. अच्छा. आणि त्या कोळीवाड्याची राणी हो. म्हणून हिला सिलेक्ट केलेलं होतं. अच्छा, क्या बात. आणि अत्यंत चांगला परफॉर्मन्स तिचा त्यावेळेला होता. अच्छा. मग आमचं लग्न झालं 17 मे 1973 ला. अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे ही त्यावेळेला 11वी पर्यंत शिकलेली होती. बर. पण डोक्यामध्ये परत विचार आला, बाबासाहेबांनी रमाईला शिकवलं, हो. ज्योतिबा फुल्यांनी सावित्री मांडणं शिकवलं, बर. तर आपणही आता हिला शिकवायला हरकत नाही. बर. म्हणून मग मी हिला DED ला इथेच बुलढाण्याच्या DED कॉलेजमध्ये प्रवेश दिला. अच्छा, म्हणजे हे लग्न झाल्यानंतर केलं? लग्न झाल्यानंतर. बर. अच्छा. हा. म्हणजे लग्न झालं मे मध्ये. अच्छा. आणि कॉलेजेस साधारणतः 1 जुलैला सुरू होतात. बिलकुल. तर त्यावेळेला मग मी हिला तिथे ट्रेनिंगला पाठवलं. अच्छा. आणि ती पास झाली. बरं. DED DED ला. दरम्यान मी भारत विद्यालय सोडलं आणि नंतर आम्ही धाडला अच्छा. जिल्हा परिषदेच्या शाळांवरती विज्ञान शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती तिकडे झाली. अच्छा. तर 2 वर्ष मग मी धाडला होतो. अच्छा. त्या दरम्यान म्हणजे हा त्याच्यानंतर मग आम्ही परत माझी दुसरीकडे बदली झाली आणि 9 एप्रिल 1978 ला. अच्छा. माझी मोठी मुलगी क्रांती, आता क्रांती कपिल कंकाळ जी, हिचा जन्म झाला. अच्छा. त्याच्यानंतर 16 मे अच्छा. 19 किती का 12 मे 76. हा 12 मे अच्छा. 76 ला डॉक्टर जागृतीचा जन्म झाला. अरे, म्हणजे अशी आमची एवढी फॅमिली. फॅमिली. अच्छा. आणि जेव्हा ह्या 2च मुली आहेत असं सगळ्या नातेवाईकांना, माझ्या बहिणीला, आमच्या सासूबाईंना वाटलं, हा. यांनी सगळ्यांनी मिळून असा तगादा लावला की तुम्ही पुन्हा मॅरेज करा, दुसरं लग्न करा मुलासाठी करा, मुलासाठी. अच्छा. आणि स्त्री सुलभ स्वभाव जी. त्याच्यामध्ये मग मिसेसने पण होकार द्यायला सुरुवात केली, बरं, मुलगा असला पाहिजे, मुलगा पाहिजे म्हणून. अच्छा. ही गोष्ट तिने क्रांती म्हणजे समजदार झालेली होती तेव्हा तिलाही समजावून सांगितलं. मग या सगळ्या ग्रुपनी माझ्यावरती प्रेशर केलं असेल, तुम्ही करा, प्रेशराईज करायचा प्रयत्न केला. पण जेव्हा जागृतीचा जन्म झाला त्याच वेळेला मी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून टाकलेलं. अरे बाप. आपण आतापर्यंत सुदामजी खरे साहेबांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैलू या ठिकाणी जाणून घेत होतो. परंतु जेव्हा साहित्यिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माणसाला खूप मोठ्या जबाबदाऱ्यांना पेलवावं लागते, पुढे जावं लागते. त्याच पद्धतीनं आपण थोडंसं जाणून घेणार आहोत की, आणि मलाही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगायला आवडेल की येत्या 5 जानेवारी 2024 ला या ठिकाणी कवी सुदामजी खरे यांचा 80वा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा, एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आणि त्यांच्या जीवनावर अनेक लोकांनी या ठिकाणी शब्दबद्ध केलेला त्यांचा प्रसंग आहे. आणि आनंद यात्री सुदाम खरे असा हा खऱ्या अर्थानं त्यांचा गौरव ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या दर्शकांना हा नक्कीच आपण या ठिकाणी प्रसारित करतो आहोत. त्याहीच बरोबर दुसरं त्यांचा चेतनांकुर नावाचा हा एक काव्य संग्रह या ठिकाणी आहे. 70 कवितांचा तो संग्रह आहे. आपल्याला अनेक ठिकाणी तो उपलब्ध होईल. आणि पुढे आपण आता इंट्रोड्यूस करत असतो की ह्यांच्या सामाजिक स्तरावरचं जे योगदान आहे, विद्यार्थी घडवला पाहिजे, समाज घडला पाहिजे, एकंदरीत आपण जाणून घ्या. सर, माझ्या शालेय जीवनापासूनच आमच्यावरती गुरुजनांनी असे संस्कार केले की आपल्यासाठी तर आपण जगतच असतो, नक्की, परंतु त्यापेक्षा आपण समाजासाठी सुद्धा काही योगदान दिलं पाहिजे. बरोबर. उदाहरणार्थ, कालांतराने जेव्हा बाबासाहेबांच्या जीवनाचा अभ्यास केला गेला, त्यांच्या कार्याची मनाला
जाणीव झाली त्यावेळेला त्यांचा एकच संदेश आहे की आपल्या उत्पन्नाचा 20% रकमेचा भाग हा सामाजिक कार्यासाठी बिलकुल दिला वापरला पाहिजे, तो समाजासाठी दिला गेला पाहिजे. या भावनेनं आता आम्ही दोघांनी वेळोवेळी अनेक जवळच्या गरजूंना, विशेषतः आता सांगायला हरकत नाही, इथून साखळे नावाचं एक गाव आहे जी, तिथे एक शालिनी बुंधे नावाची मुलगी आहे. तिच्या लग्नाला आता जवळजवळ 35-40 वर्ष झाली. अच्छा. तर त्यावेळेला तिचा गावातल्याच मुलाशी प्रेम संबंध व्हायचा होता, म्हणजे प्रेमविवाह. ही त्यावेळेला तिची शिक्षिका होती. अच्छा. त्या दोघी तिघी शिक्षकांनी मिळून त्या मुलीला सपोर्ट केला. अच्छा. प्रत्येकाने 2-2 हजार रुपये त्या मुलीला सपोर्ट केला. अच्छा, क्या बात. आणि हा ऋणानुबंध आमचा असा आजही कायम आहे. प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी आम्ही मंडळींना बोलावतो, त्यांच्या समोर काही लोकांचं कौतुक करतो, काही लोकांना योगदान देतो, जे सामाजिक काम करतात त्यांचा सत्कार करतो, सन्मान करतो. आणि अनाथांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था असतील, बिलकुल निराश्रितांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, वृद्धाश्रमासाठी काम करणाऱ्या संस्था असतील, बिलकुल अशा लोकांना फुलाची पाकळी आम्ही, म्हणजे माझ्या वाढदिवसाला हटकून त्या संस्था प्रमुखांना बोलावून बिलकुल त्यांना आम्ही सहयोग राशी देतो. आता येत्या वाढदिवसाला सुद्धा 4 संस्थांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे तेव्हा आपण या आणि आम्हाला तुम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला संधी द्या. क्या बात. तर त्यांनी स्वीकारलेलं आहे. 5 तारखेला आपण त्यांना जाहीररित्या आपले स्थानिक आमदार माननीय संजूभाऊ गायकवाड आणि जळगाव राजाचे आमदार माननीय राजेंद्रजी शिंगणे साहेब जी, ही त्यांच्या शिंगणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि संजूभाऊ गायकवाडांच्या हस्ते हा जसा पुस्तक विमोचनाचा कार्यक्रम आहे तसा तो सहयोग राशी देण्याचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. दर्शकांनो, आपण पाहतो की अनेक लोक आपला स्वतःचा वाढदिवस करतायत, अनेक लोक काहीतरी ओल्या सुक्या पार्ट्या देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु समाजामध्ये खऱ्या अर्थानं एक सभ्य नागरिक म्हणून जीवन जगणारी माणसं आपल्या वाढदिवसाला एक आठवण म्हणून वेगळ्या पद्धतीने तो वाढदिवस साजरा करत असतात. सुदाम खरे साहेबांचा वाढदिवस जे होता ते समाजातील शोषित पीडित वंचित घटकांना खऱ्या अर्थानं एक आर्थिक सहाय्य कसं करता येईल, त्यांना मदत कसं करता येईल, योगदान कसं करता येईल, अशा पद्धतीचं नक्कीच या ठिकाणी त्यांचे सर्व कार्यक्रम होत राहतात. आणि त्याही पुढे जाऊन आपण या ठिकाणी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे जाणवलं की सर, आज उभ्या देशाला म्हणा, महाराष्ट्राला म्हणा, खरं तर फुलेशाह आंबेडकर विचारधारा या देशामध्ये अस्तित्वात असतानाही एकीकडे वातावरण वेगळ्या दिशेने जाते आहे. आणि म्हणून नव्या पिढीला, येणाऱ्या नव्या तरुण पिढीला आपलं काय एक शिक्षक म्हणून खरं तर काय मार्गदर्शन असेल, काय सल्ला असेल किंवा काय दिशादर्शन असेल? सर, सध्या समाजामध्ये आणि दुर्दैवाने भारतामध्ये जी परंपरागत चालत आलेली जाती व्यवस्था आहे जी, त्या जाती व्यवस्थेनं हा देश पोखरून काढलाय. जी, माणसांना जगण्यासाठी जात नव्हे तर माणुसकी आणि माणुसकी, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा मूल मंत्र घराघरात प्रत्येक छोट्या मोठ्या माणसांच्या मध्ये, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड क्रीड, तो रुजवणं गरजेचं आहे. बिलकुल. याच्या उलट होताना दिसत आहे. जाती अंताची लढाई करता 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 ती जातच माणसाचा अंत करत आहे. क्या बात. वास्तव. संपूर्ण देशामध्ये बिलकुल जाती जातींमध्ये इतकं वितुष्ट वाढलंय, इतकं वितुष्ट पेटवलं जात आहे. बिलकुल. आणि माणसाचं मूल्य त्या ठिकाणी कमी होत आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही जात या शब्दाला
अस्तित्व दिलेलं नाही, महत्त्व दिलेलं नाही. त्यासाठी मी माझ्या पूजनीय दिवाकर भैया आगाशे, शशिकलाताई आगाशे, लिखिते काका, कोरडे सर या सर्व माझ्या गुरुजनांना श्रेय देतो. कारण त्या शाळेमध्ये शिकत असताना 6 वर्षे जे 5वी ते 10वी पर्यंतचे त्या 6 वर्षामध्ये त्या शब्दाला कुठे थाराच नव्हता आमच्या लाईफ. बिलकुल बिलकुल, खूप चांगलं वातावरण. आणि त्याच्यामुळे कोणीही जातीवाचक कुठली गोष्ट करत असेल बिलकुल तर मला ती गोष्ट मनाला अत्यंत वेदनादायी ठरते. आता ह्या नव्या पिढीला जे आहे, नव्या लोकांना धम्माच्या संदर्भात, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारे संदर्भात आणि एकंदरीतच समाजाला मला अपेक्षित आहे की तुम्ही एक पद्धतीने एक दिशा देण्याचं काम काय आहे? आपल्याला सगळ्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी आमूलाग्र क्रांती बाबासाहेबांनी केली ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. आणि त्यांनी बुद्धाची जी शिकवण घेतली, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, बिलकुल या 8 तत्वांचा जर माणसाने खरोखरच माणूस या नात्याने निरपेक्ष कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता जर जीवनामध्ये आचरण केलं तर त्या माणसासारखा सुखी माणूस आणि आनंदी माणूस दुसरा कोणीच नसेल. बरोबर, बिलकुल, बहुत अच्छा. याच न्यायानं माझ्या जीवनामध्ये माझे विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक बंधू आणि कर्मचारी, अच्छा, ज्यांच्या सोबत काम केलं ते सगळे पदाधिकारी, अच्छा, पुढारी, नेतृत्व करणारी मंडळी, या सगळ्यांच्या मध्ये एक माझा आउटस्टँडिंग अशी इमेज होती की मी जात विरहित काम करणारा माणूस आहे. खूप छान. आणि म्हणून माझ्या एका चाहत्याने 4 वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढलेला एक फोटो, तो त्याने मला जेव्हा आणून त्या दिवशी सप्रेम भेट दिला, त्याच्यावरती लिहिलेलं आहे माझ्या फोटोच्या वर, अच्छा, सर्व धर्म समभाव. आणि हा लिहिणारा माणूस जातीच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर ही बिलॉंग्स टू मराठा. अच्छा, बघा. आणि त्यांनी माझ्या बाबतीमध्ये मला न कळत मला जो फोटो प्रेझेंट केलाय त्या फोटोवरती फ्रेम मध्ये लिहून ते मला सादर केलेलं आहे. आणि आजही आता सुदैवाने तुम्ही 5 जानेवारी 24 कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहातच, तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की माझ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कुठेही जातीची तटबंदी दिसणार नाही. खूप छान. वा. त्या ठिकाणी सगळ्या समाजाची माणसं गुण्या गोविंदाने येतात आणि एन्जॉय करतात. क्या बात. त्याच्यामध्ये जोशी आहे, कुलकर्णी आहे, देशपांडे आहे, बिलकुल, आणि बाकीचा सगळ्या जो समुदाय असतो सगळ्या प्रकारचे लोक असतात. म्हणून माझ्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत सुविद्य अशा डॉक्टर विजयलक्ष्मी वानखेडे म्हणून आमच्या आंबेडकरी साहित्य अकादमीच्या त्या महाराष्ट्राच्या प्रमुख आहेत. अच्छा. त्यांचं माझ्या बाबतीतलं मत असं आहे की तुमच्या कार्यक्रमाला सगळ्याच प्रकारचे लोक असतात. बिलकुल. वा. अच्छा, वा. खरं. आणि म्हणून एका विशिष्ट धम्माचं वर्चस्व किंवा बडेजाव हा जीवनामध्ये कुठेही माणसाला यशस्वीतेकडे जाण्यासाठी मदत करत नाही. अच्छा. कारण कोणत्याही धर्मामध्ये अतिरेक जो असतो तो जर आपण टाळला तर माणसं माणसाशी माणुसकीने राहायला लागतात. खूप छान. आणि त्याच्यामुळे कुठल्याही स्थळी राहा, अच्छा, माणसं आपल्यावर प्रेम करतात. बिलकुल. म्हणजे मला गर्वानेही सांगायला आनंद होईल, अहंकार नाही, अच्छा, पण
गर्वाने सांगा असं वाटते की आता मी ज्या ठिकाणी राहतोय, आपण आता जिथे बसलो आहोत, जी या वस्तीमध्ये 85% इतर लोक आहेत. बिलकुल. वा. सॉरी, ब्राह्मण मंडळी आहे हो. आणि 15% मध्ये इतर आहे बिलकुल. आणि त्या इतरांमध्ये मी आहे. जी. पण दर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी अच्छा. या अख्ख्या गल्लीतलं हा. एकही कुटुंब असं नाही की जे त्या दिवशी आम्हाला दोघांनाही इथे नमस्कार करत नाही, शुभेच्छा द्यायला येत नाही. वा. शुभेच्छा द्यायला येते. खूप छान. त्या दिवशी आम्ही इथे सजावट करतो, बुद्धाची मूर्ती लावलेली असते, अच्छा. बाबासाहेबांचा फोटो असतो, समोर सगळं सजावट केलेली असते अच्छा. आणि आम्ही दोघ जण असे बसतो बिलकुल. आणि सगळे गल्लीतली मंडळी आम्हाला येऊन नमस्कार हार्दिक करतात. शुभेच्छा देते. वा. हा गेल्या 25 वर्षाचा क्रम इथे कायम आहे. काय म्हण. वा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुलढाणा शहरातल्या कुठल्याही पण ओळखीच्या कुटुंबामध्ये जर कार्यक्रम असेल तर हटकून पत्रिका आमच्यापर्यंत येते नक्की. आणि अर्थातच आमची त्यांच्यापर्यंत जाते. बिलकुल बिलकुल. आणि त्याच्यामुळे इतकं सौजन्यपूर्ण वातावरण आहे बिलकुल. की जीवनामध्ये जर म्हणाल कुठला म्हणजे अतिरेकीपणा मला कुठेही सहन करावा लागलेला नाही. वा वा. कुठल्याही टोकाची भूमिका घेऊन कोणीही माझ्याशी आतापर्यंत राहिलेलं नाही. वा वा. हा खूप गुण्या गोविंदाचा प्रवास आमचा आतापर्यंत सुरू आहे. खूप छान. खूप छान. दर्शकांनो, हे आहेत ज्येष्ठ साहित्यिक कवी सुदामजी खरे साहेब, बुलढाणा, आणि ह्यांना आपण आतापर्यंत जाणून घेत होतो. खरं तर सरांच्या सगळ्याच प्रकारच्या त्यांच्या जीवनावरच्या पैलूंकडे आपण या ठिकाणी त्यांना बोलतं केलेलं आहे. खरं तर एक व्यासंगी, बहुआयामी आणि एक साहित्यिक कवी अशा माणसाला आपण लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या मैत्री संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या तमाम देशवासियांसमोर या ठिकाणी आणण्याचा आपण प्रयत्न केला आणि आपण सर्व लोक या ठिकाणी जे पाहताय बघतायत, नक्कीच सर तुम्ही लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये जुळालात. आपला अतिशय मौल्यवान आणि किमती वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल लॉर्ड बुद्ध टीव्ही परिवाराच्या वतीने आपलं विशेष स्वागत आहे आणि आभार सुद्धा आहेत. सोबतच आपला जो 5 जानेवारीला या ठिकाणी जो अभिष्ट चिंतन सोहळा होतो 80वा, त्या सोहळ्याच्या निमित्तानं तमाम आमच्या लॉर्ड बुद्ध टीव्ही परिवाराकडनं आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी दीर्घायुष्य या ठिकाणी लाभो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद. दर्शकांनो, आपलं सुद्धा धन्यवाद. असंच एकदा दुसऱ्या एका व्यक्तीसोबत एका वेगवेगळ्या विषयाला घेऊन बघत राहा लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल प्रस्तुत मैत्री संवाद. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन शशिकांत. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद.